अभिजित बिचुकले यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर अभिजित बिचुकलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। पवार साहेबांनी बोलावलं तर श्रीकृष्ण बनून त्याचं सारथ्य करायला मी तयार आहे, असे अभिजित बिचुकले म्हणाले। कारण होतं शरद पवारांच्या भेटीला या ठिकाणी आमचे सगळे पत्रकार बंधू, तुम्ही पुणेकर ज्या पद्धतीने मला ओळखता किंवा महाराष्ट्र ओळखतो त्या पद्धतीने एक सुवर्ण योग आला माझ्या आयुष्यामध्ये। एक 2 दिवसांपूर्वी आमचे मित्र शरदराव गोरे, अतिशय चांगली आमची मैत्री आहे, आणि ज्ञानेश शिंदे आम्ही एकत्र होतो त्यावेळेला दिल्लीमध्ये जे आपलं साहित्य संमेलन आहे त्या संदर्भामध्ये एक बातचीत झाली आणि मी त्या साहित्य संमेलनाला यावं अशी इच्छा शरदरावांनी व्यक्त केल्यानंतर ते आज शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी पवार साहेबांच्या भेटीचं निमंत्रण दिलं आणि एक दुग्ध शर्करा योग आला असं म्हणायला पाहिजे। शरदराव गोरे आणि शरद पवार साहेब आज योग होता आणि बोलावणं आल्याशिवाय नाही अशा पद्धतीने असणारा मी जलमंदिर पॅलेसला सुद्धा कधी स्वतःहून जात नाही, पण आज शरदरावांनी बोलवल्यानंतर राजकारणातले पितामह भीष्मच म्हणायला पाहिजेत असे शरद पवार साहेब यांच्या भेटीला मी आलो, कारण बोलवणं आलं आणि तेवढं मी स्वाभिमानानं जीवन जगलो। तर आतमध्ये झालेल्या मीटिंगचा एक सारांश एवढा सांगीन की राजकीय भीष्म पितामह आणि इतर लोकांनी त्यांची केलेली भीष्म पितामहांसारखी अवस्था महाभारतातली येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अभिजित बिचुकले ग्वाही देतो, जर पवार साहेबांनी मला परत बोलवलं तर त्यांचं सारथ्य करायला डॉक्टर अभिजित बिचुकले श्रीकृष्ण म्हणून तयार आहे। माइंड इट।